मराठा रिजर्वेशन के लिए मुख्तलिफ तरीक़ों से एहतजाज किया जा रहा है। अर्धापुर तहसील दफ्तर के सामने गुज़िश्ता 8 दिनों से जंजीर भूख हड़ताल जारी है। मेडला खुर्द मेडला बुजुर्ग सांगवी के शहरियों ने इस धरने में शिरकत के लिए बैलगाड़ियों का मोर्चा निकाला। इसके अलावा रेडरा, गधे, ट्रैक्टर, जीप, दोपहिया गाड़ियाँ वगैरह शामिल थी। ये मोर्चा मेडला से शुरू होकर सांगवी, खिड़की, बसमत फाटा, अर्धापुर शहर की अहम सड़कों से होता हुआ तहसील दफ्तर के सामने जा पहुँचा। इन्होंने तहसील दफ्तर के सामने बैलगाड़ियाँ, रेडा, गधे और ट्रैक्टर रोककर एहतजाज किया। इस मोर्चे में सैकड़ों शहरियों, ख़वातीन, बच्चे और बूढ़े भूख हड़ताल पर बैठे हैं। अर्धापुर तालुक़े में सकल मराठा बरादरी की जानिब से तहसील दफ्तर के सामने जंजीर भूख हड़ताल जारी है और भूख हड़ताल का 8वां दिन काबिल ज़िक्र है। मेडला खुर्द मेडला बुजुर्ग सांगवी के शहरियों ने जंजीर भूख हड़ताल में शिरकत के लिए बैलगाड़ियों का मोर्चा निकाला। इन तीनों देहातों के बच्चे, औरतें, नौजवान, बुजुर्ग शहरी सजीवी बैलगाड़ियों, जीबों, दोपहिया गाड़ियों, ट्रैक्टर से आए हुए अपना हिस्सा दर्ज किया। नगर पंचायत दफ्तर के सामने मेडला में भूख हड़ताल पर बैठे नौजवानों का इस्तकबाल किया गया। इस मार्च में रेडा, गधे भी शामिल थे। गधों की पुश्त पर हुकूमत के ख़िलाफ़ एहतजाजी नारे दर्ज थे, जबकि गधों के गले में हुकूमत के ख़िलाफ़ प्ले कार्ड्स भी रखे गए थे। इन तीनों देहातों के जंजीर भूख हड़ताल में शिरकत काबिल ज़िक्र थी। की आमच्या हक्क आणि अधिकारासाठी आम्ही आमच्या गावामध्ये 4 दिवस आमरण उपोषण केलं। त्यानंतर साखळी उपोषण देखील आमच्या गावात चालू आहे आणि तालुक्या ठिकाणी अर्धापूर या ठिकाणी सकल मराठा समाजाच्या वतीनं साखळी उपोषण चालू आहे। त्यामध्ये मेडला सरकार गाडो याचा जे दाखवल्याच्या नंतर या सरकारला जाग येईल म्हणून आम्ही हे सगळे घेऊन आलो। कारण या देशामध्ये SC, ST आणि OBC या दोन वर्गाच्या लोकांना आरक्षण देता येत नाही आणि मराठा हा पूर्ण मागास जो मागास आहे आरक्षणाचं संरक्षण करत नाही। त्यामुळे मराठा समाजाचा समावेश सरसकट 50% OBC मध्येच व्हावा आणि मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं। कारण 50% वरचं आरक्षण कोर्टामध्ये टिकत नाही। इंदिरा साहनी आयोगाच्या अहवालानुसार 50% वरील आरक्षण कोर्टात टिकत नाही, म्हणून आम्हाला 50% आत OBC मधूनच आरक्षण पाहिजे। आम्ही कोणाच्याही हक्काचं मागत नाही, कारण या देशामध्ये या राज्यामध्ये मराठा 32%, मुस्लिम 13%, SC, ST 20% आणि उरलेला पारसी, ख्रिश्चन, जैन हे मिळून 6% आणि उरलेला समाज हा OBC आहे। OBC समाज हा 32%च्या वरी नाही, म्हणजे मंडळ आयोगाच्या शिफारशीनुसार OBC समाजाची जितकी संख्या त्याच्या निम्म आरक्षण OBC समाजाला 16 ते 17% वरी आरक्षण लागूच होत नाही। याच्यामध्ये जे मराठा समाजाच्या आरक्षणावर जो अतिक्रमण या सरकारने केलेलं आहे ते आम्हाला ते आमचा हक्क आणि अधिकारासाठी आम्ही आरक्षण मागतो। म्हणून त्या सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाचा अंत बघू नये। आणि आमच्या गावामध्ये आम्ही मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकलाय। कोणत्याही राजकीय नेत्याला किंवा कोणालाही आमच्या गावामध्ये प्रवेश दिला जाणार नाही। 11 तारखेला आमरण उपोषण सुरू केले होते, जे की जरांगे पाटलांना आमच्या अगोदरच सुरू केले होते। त्यांच्या समर्थनार्थ आम्ही आमच्या गावात 11 तारखेपासून 4 दिवस आमरण उपोषण चालू ठेवले होते आणि त्यानंतर जरांगे पाटलाचं उपोषण सोडल्यानंतर आम्ही पण त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून मागे घेतलं आमचं उपोषण। नंतर मग जरांगे पाटलांना आम्हाला आदेश दिले की यानंतर आपल्याला साखळी किंवा हे लागलेला आग न विजू देता आपल्याला इथून पुढे तालुका वाईज किंवा मग गाव वाईज साखळी उपोषण करायचं आहे। त्या पद्धतीनं आपल्या तालुक्यात आज जवळपास 7-8 दिवस झालं हा साखळी उपोषणाचा कार्यक्रम चालू आहे आणि त्याचबरोबर अर्धापूर तालुक्यातील सर्व सकल मराठा समाज यामध्ये प्रामुख्याने आपले महत्त्वाची कामगिरी बजावत आहे। आणि आमच्या मेडला खुर्द या गावामध्ये सुद्धा आम्ही मेडला खुर्द, सांगवी आणि मेडला बुद्रुक या तिन्ही गावी आम्ही साखळी उपोषणाचा कार्यक्रम आज आमच्या गावातला 14वा दिवस आहे साखळी उपोषणाचा। ते आम्ही जोपर्यंत आम्हाला मराठ्याला आरक्षण भेटणार नाही तोपर्यंत आम्ही असं आमरण उपोषण आता जरांगे पाटलांना सोडलेलं आहे। पण हे साखळी उपोषण आम्ही जोपर्यंत मागे येणार नाही तोपर्यंत घेणार सुद्धा नाही। आम्ही आता थकलेले आहात आणि मराठी समाज गेले 40 वर्ष झाला आपल्या मराठा समाजाने झगडत आहे आरक्षणासाठी, पण या सरकारला कधीच जाग आलेली नाही आणि जवळपास 35 वर्ष झाली आपण याच्यामध्ये लढत आहे। या लढ्यामध्ये आपण 58 मुकमोर्चे सुद्धा केले अतिशय शांत पद्धतीने। तेवढं करून सुद्धा या सरकारचे डोळे उघडे नाही। यानंतर आमच्या गावातले आज माणसंच नाही, बाया, लेकरं सर्व आमच्या घराला आज कुलूप लावलेलं आहे। मेडला खुर्द, मेडला बुद्रुक आणि सांगवी ह्या गावाला आम्ही माणसं तर आल्याच,
पण आमच्या गावातले गाडी बैल जनावरे पुरे मांजरं कुत्रे रेडे म्हैसी सर्व आणलेले आहेत आणि आम्ही या सरकारला तर सांगून थकलेला आहोत. आता आम्ही या रेड्याच्या कानात सुद्धा आमच्या त्या तहसीलमध्ये सांगितलं की बापा तुम्ही तरी आमच्या मराठ्याला आरक्षण द्या. आम्ही काय कोणाला भीक मागत नाही. मराठ्यानं आमच्या आरक्षण आमच्या हक्काचं आहे, तेच मागतो आम्ही तुम्हाला. आणि जोपर्यंत मराठ्याला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आमच्या मागण्या मागे घेणार नाही.